कारतगा गावात प्रवेश पाण्यातूनच, ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष तर प्रशासक सुस्त. कारतगा ढोणेवाडी मार्गावर असलेल्या सरकारी वसतिगृहाजवळ पावसाचे व गटारीचं पाणी साचून राहिल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्याकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केलं आहे, तर ग्रामपंचायतीवर असलेले प्रशासक ही तालुक्यात स्वस्थ असल्याने या समस्येकडे लक्ष कोण देणार, अशी मागणी आता जनतेमधून व्यक्त होत आहे. कारतगा ढोणेवाडी रस्त्यावर असलेल्या सरकारी वसतिगृहाजवळ पावसाचे व गटारीचं सांडपाणी व पाण्याच्या टाकीतील ओव्हरफ्लो झालेलं पाणी रस्त्यावर 3 ते 4 फूट साचून राहिल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, वाहनधारक, नागरिक, महिला यांची ये-जा असून सुरक्षित वाट शोधताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पाण्याचा वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने लहान मोठे अपघातही होत आहेत. तसेच दुर्गंधीयुक्त व पावसाच्या पाण्याचा सामना वसतिगृहातील विद्यार्थी व आजूबाजूच्या नागरिकांना होत असतानाही ही समस्या सोडवण्यासाठी दुर्लक्ष केलं जात आहे. सदर ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी पाणी जाण्यासाठी असलेली चर आपापल्या दारामध्ये मुरुम टाकून बुजवल्याने पाणी जाण्यासाठी कोणतीही वाट नसल्याने पाणी तेथेच साचून राहिलं आहे. त्यामुळे सदरची समस्या मिटवण्यासाठी ग्रामपंचायतीला मोठे आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे निपाणीचे तहसीलदार, तालुका पंचायत अधिकारी यांनी तातडीनं लक्ष देऊन ही समस्या मिटवण्याची मागणी होत आहे. कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.